आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केलेल्या वेगवान कारवाईत गावठी हातभट्टी दारूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी 700 लिटर हातभट्टी दारू, रोख रक्कम आणि चारचाकी वाहन असा एकूण 7,84,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी करण्यात आली. सदर घटनेची माहिती अशी की पोलीस नाईक सुनील कांबळे आणि पोलीस अंमलदार वैभव भोसले, विशाल हराळे हे नियमित गस्तीदरम्यान असताना दुपारी 12:30 वाजता त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सातवनगर येथून आदर्श नगर मार्गे फुरसुंगीच्या दिशेने एक महिंद्रा कंपनीचा विरो मॉडेलचा टेम्पो मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू घेऊन येत आहे. ही माहिती तात्काळ पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे यांना देण्यात आली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पथकासह कारवाई सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांनी तात्काळ 2 पंचांना बोलावून कारवाईसाठी त्यांना घटनास्थळी हजर केले. त्यानंतर मंतरवाडी, कात्रज रोडवरील आदर्शनगर चौकाजवळ संशयास्पद टेम्पो आढळून आला. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारूचे डबे आढळले. वाहनातील अल्पवयीन मुलगा सागर श्याम गायकवाड, वय 17 वर्षे, राहणार सोरतापवाडी, महादेव नगर, पुणे सोलापूर रोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे याला ताब्यात घेण्यात आले. तपासात असे समोर आले की सागर गायकवाड आणि त्याचा साथीदार निखिल कचरावत, राहणार हांडेवाडी रोड, सातवनगर, पुणे हे दोघेही बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू वाहतूक करत होते. वाहनात एकूण 20 काळ्या रंगाचे कॅन असून प्रत्येक कॅनमध्ये 35 लिटर दारू भरलेली होती. याची एकूण किंमत 84,000 रुपये इतकी आहे. त्याशिवाय आरोपींकडून 130 रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 7 लाख रुपये किमतीचा राखाडी रंगाचा महिंद्रा विरो मॉडेलचा चारचाकी टेम्पो आरटीओ क्रमांक MH20GZ0810 असा एकूण 7,84,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 343/2025 नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अल्पवयीन आरोपी सागर गायकवाड व त्याचा साथीदार निखिल कचरावत या दोघांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे, पोलीस हवालदार महेश उबाळे, सुनील कांबळे, पोलीस अंमलदार वैभव भोसले, विशाल हराळे, तुकाराम गुरव, बिभीषण कुंटेवाड, सत्यवान चव्हाण यांनी केली आहे.